बीड जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची एफ.आर.पी. वेळेत न दिल्यानं युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि याच मागणीची साखर आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील एका कारखान्याची सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे। शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर त्याची एफ.आर.पी.ची रक्कम काही कालावधीमध्ये देणं बंधनकारक असतं। मात्र या नियमांचं उल्लंघन साखर कारखान्यांनी केलं होतं आणि याचीच गंभीर दखल आता साखर आयुक्त कार्यालयाने घेतली आहे। आम्ही युवा शेतकरी संघर्ष समिती पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेतली होती व डायरेक्ट मागील 3 महिन्याचे ऊस थकीत बिले ऊस तोडणी वाहतूकदाराच्या पैशासाठी 6 तारखेला आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता। साखर आयुक्तांना घेराव घालून त्यांच्या प्रशासनाच्या विरोधात व कारखान्याच्या बोंबाबोंब आंदोलन करण्याचा त्या माध्यमातून साखर आयुक्त साहेबांनी डायरेक्ट साखर सहसंचालक साहेबांना आदेश देखील दिले की सर्व कारखानदारांना नोटीस पाठवली, जिल्ह्यात तात्काळ बिले अदा करण्याचे नोटीस देखील दिल्या व किती कुणाचं बिल थकीत आहे ज्या कारखान्यात त्या देखील माहिती मागवली।